राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक 17 ऑगस्ट 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात पुणे गुलटेकडी येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कांद्याचे बाजारभाव पुणे गुलटेकडी येथे कसे निघालेले आहेत आणि आज उत्तरेकडील दिल्ली आझादपूर मंडी, इंदोर मंडी, तसेच आपल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, मुंबई येथे कांदा आवकीची आजची परिस्थिती काय आहे याची ही सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे आणि बाजाराचा नेमका मूड आज कसा असू शकतो याबाबत आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या सर्वात आधी ॲक्सेससाठी माझा बळीराजाचा जॉईन प्लॅन नक्की जॉईन करायचा आहे आणि माझा बळीराजाला सबस्क्राईबही करायचं आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडी येथून. पुणे गुलटेकडी ते आज 80 कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे. पुणे गुलटेकडी ते कांद्याची आवक स्थिर आहे. पुणे गुलटेकडी येथील जनरल कांद्याचे बाजारभाव 2,800 रुपयापासून 3,200 रुपये क्विंटलपर्यंत, म्हणजे 28 ते 32 रुपये किलोपर्यंत जनरल कांदे आज पुणे गुलटेकडी येथे विकलेले आहेत. तर मीडियम साईज कांदा 2,700 ते 3,000 रुपये क्विंटलपर्यंत, म्हणजे 27 ते 30 रुपये किलोपर्यंत मीडियम साईज कांदे पुणे गुलटेकडी येथे आज विकलेले आहेत. तर सुपर बिग साईज माल 3,100 ते 3,200 रुपये क्विंटलपर्यंत, म्हणजे 31-32 रुपये किलोपर्यंत मोठे साईज कांदे आज पुणे गुलटेकडी येथे विकलेले आहेत. तर एक्स्ट्रा सुपर कांद्याचे काही लॉट 3,300 ते 3,400 रुपये क्विंटलपर्यंत, म्हणजे 33-34 रुपये किलोपर्यंत आज पुणे गुलटेकडी येथे कांद्याचे काही लॉट हे विकलेले आहेत. तर ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा 2,600 ते 2,700 रुपये क्विंटलपर्यंत, म्हणजे 26-27 रुपये किलोपर्यंत ॲव्हरेज क्वालिटी कांदा आज पुणे गुलटेकडी येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवरती जो हा कांदा दिसत आहे, हा कांदा 30 रुपये किलोने आज पुणे गुलटेकडी येथे विकलेला आहे. आणि मित्रांनो, आता हा जो कांदा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तो 34 रुपये किलोने आज पुणे गुलटेकडी येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, पुणे गुलटेकडी येथे मागील बाजाराच्या तुलनेत कांद्याचे दर आपण जर पाहिले तर दर पुणे गुलटेकडी येथे कांद्याचे आज स्थिर आहेत. पुणे गुलटेकडी येथे कांद्याच्या मार्केटमध्ये काही बदल हा झालेला नाही. तर आता आवकेची माहिती आपण पाहूयात. मुंबई येथे आज सकाळी 6 वाजता 108 कांदा गाड्यांची आवक मुंबई येथे आहे. मुंबई येथे मित्रांनो आज आवक स्थिर आपल्याला पाहण्यास मिळत आहे. तर नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती पाहूयात. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, बसवंत येथे 615 वाहन हे सकाळी 7:30 वाजेपर्यंत आलेले आहेत. तर 7 वाजेपर्यंत लासलगाव येथे 57 वाहन आलेले आहेत. मित्रांनो, लासलगाव येथे मात्र कांद्याची आवक आज कमी आहे. तर मध्य प्रदेशातील इंदोर मंडी येथे 40 ते 50 हजार गोण्यांची आवक आहे. इंदोर मंडीला 2 दिवस सुट्टी असून जास्त काही कांद्याची आवक इंदोर मंडी येथे आज वाढलेली नाही. तर दिल्ली आझादपूर मंडी येथेही विक्रीसाठी 94 गाड्या आहेत. यामधून मध्य प्रदेशातून फक्त 11 गाड्यांची आवक दिल्ली आझादपूर मंडी येथे आहे. तर पुण्याच्या 33 गाड्या आहेत, नाशिकच्या 8 गाड्या आहेत, राजस्थानच्या 20 गाड्या आहेत. तर मित्रांनो, बेंगलोर येथील आवक जर पाहिली तर 49,505 गोण्यांची आवक बेंगलोर येथे आज आलेली आहे. आणि यामध्ये नवीन कांद्याची आवक 4,500 गोण्यांची आवक ही नवीन कांद्याची आज बेंगलोर येथे आलेली आहे. तर मित्रांनो, एकूणच जर आपण आता आवक पाहिली, नाशिक जिल्ह्यात लासलगावी आवक कमी आहे, पिंपळगाव, बसवंत येथे आवक स्थिर आहे, तसेच मुंबईला आवक स्थिर आहे. आपण इकडे आता बेंगलोरचं पाहिलं, तिथेही आवक स्थिर आहे. तसंच आपण उत्तरेकडील पाहिलं, दिल्ली आझादपूर मंडी पाहिलं, तसेच इंदोर मंडी पाहिलं, इथेही कांद्याची आवक स्थिर आहे. म्हणजेच शेतकरी मित्रांनी जो आपला कांदा बाजारपेठेमध्ये उतरवलेला आहे, अगदी योग्य प्रकारे सध्या शेतकरी मित्रांचं कांदा विक्रीचं नियोजन हे चालू आहे. आणि मित्रांनो, अशीच आवक
लिमिटेड राहिल्यास नक्कीच आपल्याला कांदा दर हे या आठवड्यातही चांगले दिसून येऊ शकतात. तर अशी परिस्थिती सध्या मार्केटची आहे. तर मित्रांनो, यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी माहिती देण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. जोडून राहा माझा बळीराजाला. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.